हॅलो, हाय, कशा आहात? चला तर आज आपल्याला मस्त असा व्हेज कोरमा बनवायचा आहे. खूप छान रेसिपी आहे, बनवायला पण खूप सिंपल आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. काय साहित्य घेतले ते पाहू. वाटाणा घेतला, गाजर, फ्लॉवर, बटाटे, कांदे, टमॅटो, मगज बी आणि काजू भिजाय घालायचे गरम पाण्यामध्ये. आलं लसूण घेतलेलं आहे. खूप कमी साहित्य ते. ह्याच्यात तुम्ही पनीर पण घालू शकता, फरसबीच्या शेंगा घालू शकता, त्याने पण भाजी खूप छान होते. पण एवढंच घातलं ना तरी भाजी खूप छान होते. खायला पण खूप छान लागते, बनवायला पण खूप सिंपल अशी भाजी आहे. कांद्याची वरची साल काढून घ्यायची आहे आणि कांदा आपल्याला ना उभा नाही चिरायचा, तर कांदा आपल्याला आडवा चिरायचा आहे. त्याच्यामुळं कांदा ना प्रत्येक अशी पाकळी वेगळी वेगळी होते, असा नाही चिरायचा. तर आपल्याला असा आडवा चिरायचा आहे, म्हणजे ना प्रत्येक त्याची पाकळी वेगळी वेगळी होते आणि आपल्याला फ्राय करताना पण तेलामध्ये लगेच फ्राय होतो तो. त्याच्यामुळे या पद्धतीने ना कांदा नेहमी चिरून घ्यायचा. तुम्हाला जर कांदा तेलात तळायचा असेल ना, तर असा कांदा ना चिरून घ्यायचा, म्हणजे खूप पाकळ्या त्याच्या वेगळ्या वेगळ्या होतात. सगळा कांदा हाताने ना आपल्याला सुट्टा करून घ्यायचा, म्हणजे तेलात घातला ना तो एकदम लगेच तळला जातो, खूप टाईमही घेत नाही. छान मोकळा करायचा आणि ना तोपर्यंत आपल्याला गॅसवर कढई तापायला ठेवायची आहे. कढईमध्ये तेल थोडंसं जास्त घालायचं, कारण कांदा आपल्याला इथे तळून घ्यायचा आहे ब्राऊन रंगावर येईपर्यंत. छान रंग करपवायचा नाही, पण ब्राऊन रंगाचा येईपर्यंत कांदा आपल्याला तळायचा आहे. भाजीमध्ये ह्याच्यामुळं ना टेस्ट खूप छान येते आणि खूप छान भाजी होते. खूप कमी सामानात पण भाजी खूप छान होते. अगदी हॉटेलमध्ये किंवा लग्नामध्ये खाल्ल्यासारखी भाजी लागते. कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत कांदा आपल्याला इथे छान परतून घ्यायचा आहे. इथे तुम्ही थोडंसं मीठ पण घालू शकता, म्हणजे त्याच्यामुळे कांदा ना आपला लवकर ब्राऊन कलरचा होतो. पण कांद्याला मीठ घातलं ना मग पाणी सुटतं, मग आणखीन टाईम लागतो. मी तर नाही घालत, तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला तुम्ही. कांदा छान ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. पाहू शकता कांद्याचा रंग पूर्ण चेंज झालेला आहे आता आपला. या पद्धतीमध्ये आपल्याला कांद्याचा रंग चेंज करायचा आहे, म्हणजे इतका वेळ आपल्याला तळून घ्यायचं आहे एक प्रकारे, म्हणजे त्याच्यामुळे भाजीची टेस्ट खूप छान होते. आता आपल्याला त्याच्यामध्येच आलं लसूण घालायचं आहे. वेगळं असेल तुमच्याकडं ते घातलं तरी काहीच हरकत नाही, पण ना मी ह्याच्यातच घातलेलं आहे. त्याने भाजीला टेस्ट खूप छान येते. आल्याचा लसणाचा वास पूर्ण निघून जातो. त्याच्यामुळं नेहमी ना कांदा परतायचा असेल ना तर त्याच्यामध्येच आपण आलं लसूण घालायचं, त्याच्यामुळे छान टेस्ट येते. कांदा खूप करपलेला असेल ना तर तो साईडला काढायचा. एखादाच असतो की तो खूप करपतो, तोच मी साईडला काढला. खूप नाही हे करायचं. थंड झाला ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तेल पूर्ण निथळून घ्यायचं आपल्याला. तेल बिलकुल घ्यायचं नाही आहे, खूप तेलाचा वापर नाही करायचा. आता त्याच्यामध्ये आपल्याला हे मगजबी आणि काजू ठेवलेले होते ते घालून घ्यायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळं वाटण काढून घ्यायचं आहे. कांदा वगैरे आपण जो परतलेला आहे ते, आणि जे आपण काजू आणि मगज बी भिजायला घातले होते तेही आपल्याला ह्या कांद्यामध्येच ग्रेव्ही करून घ्यायची आहे. वेगळी ग्रेव्ही वगैरे काहीही करायची नाही आहे. वेगळं मग ना खूप थोडं असल्यावर बारीक पण होत नाही ते. त्याच्यामुळं ना आपल्याला ह्याच्यामध्येच घालायचं आहे. पाणी अगदी थोडंसं घालायचं, लागलं तरच पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला इथे. आणि 2 चमचे इथे मी दही घातलेलं आहे. दही खूप आंबट घालायचं नाही, नाहीतर भाजी खूप आंबट होईल. हे ताजं दही आहे ना, त्याच्यामुळं 2 चमचे मी घातलेलं आहे. आणि मिक्सरला आपल्याला छान पेस्ट करून घ्यायची आहे. इथे 2 बटाटे मी ना छान सोलून घेतलेले आहेत. बटाटे ऑप्शन आहेत, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नका घालू. बटाट्याच्या छोट्या छोट्याच फोडी करायच्या, खूप मोठा असा बटाटा चिरायचा नाही आहे आपल्याला.
बटाटा पाण्यात ठेवायचा. तोपर्यंत इथे ना मी एका गॅसवर छोटं पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये फ्लॉवर घातली आणि फ्लॉवरला फक्त एक उकळी येऊन द्यायची, कारण खूप औषधं वगैरे मारलेले असतात. त्याच्यामुळं फ्लॉवर नेहमी गरम पाण्यातनं उकळून घ्यायचा मीठ घालून. इथे कढई ठेवली मी, आता भाजीला आपण फोडणी द्यायची आहे. कढई ठेवली, तेल घातलं, थोडंसं अमूल बटर घातलेलं आहे. असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी काहीच हरकत नाही आहे. दोन्हीही आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. थंड तेलामध्ये काही घालायचं नाही आहे. आता आपण ज्या व्हेजिटेबल ठेवलेल्या होत्या त्या आपल्याला एक वाफेवर 10 ते 15 मिनटं इथे आपल्याला ना शिजवून घ्यायच्या आहेत. म्हणजे कसं भाजीमध्ये लगेच शिजलं जाणार नाही, त्याच्यामुळे ना इथे सगळं आपल्याला थोडंसं घालून घ्यायचं आहे. अमूल बटर आणि तेल घातल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते. फ्लॉवर, गाजर सगळं आपल्याला भाजीत घालायचं आणि छान परतून घ्यायचं आहे बरं का. ह्याच्यातच आपल्याला वाटाणा पण घालायचा आहे. ज्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत त्या सगळ्या ह्याच्यात परतून घ्यायच्या आहेत आपल्याला. एकदम ओतलं तर पाणी जाऊ शकतं, म्हणून हाताने तुम्ही टाका. माझ्याकडनं थोडंसं पाणी पडलं. पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे. छान सगळ्या आपल्याला तेलात आणि अमूल बटरमध्ये छान भाज्या परतून घ्यायच्या आहेत. एक 10 ते 15 मिनटं वाफेवर आहे ना आपल्याला ठेवायच्या आहेत त्या. म्हणजे छान शिजल्याही जातात, पूर्ण शिजवायच्या नाही. 60 ते 70% शिजवायच्या आहेत आपल्याला त्या. चवीपुरतं मीठ घालायचं आणि भाज्या छान शिजवून घ्यायच्या, झाकण ठेवायचं आणि एक झाकण वाफ आली की काढून बघायच्या. खूप छान होतात भाज्या. एक 5-10 मिनटंच ठेवायच्या, खूप नाही ठेवायच्या. परत एकदा आपल्याला 5 ते 10 मिनटं इथे झाकण ठेवायचं आहे. आता इथे आपल्या भाज्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत, खूप नाही शिजल्या आणि खूप कच्च्याही नाही आहेत, अशा मीडियम आहेत. बघू शकता बटाटा असा तुटतो आहे, म्हणजे आपल्या भाज्या छान शिजल्या गेलेल्या आहेत. आता त्याच कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण खूप तेलाचा वापर नाही करायचा. 2 ते 3 पळ्या तेल घातलेलं आहे मी. थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत. जिरी, लवंग, दालचिनी, लवंग, मिरी जसं तुम्हाला आवडतं तसे घाला. नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल. जी आपण पेस्ट केलेली आहे ती घालून घ्यायची. छान सगळं इथे मिक्स करायचं आहे. गॅस बारीक करायचा, कारण खाली लगेच बुडायला लागतं. कारण ह्याच्यामध्ये काजू असल्यामुळे ना काजूची जी पेस्ट असते ना ती लगेच करपली जाते. त्याच्यामुळं ना हे पदार्थ जेव्हा आपण वाटण घालतो ना तेव्हा गॅस बारीकच ठेवायचा, मोठा नाही ठेवायचा. मोठा ठेवला तर वाटण सगळं करपलं जातं आपलं. त्याच्यामुळं गॅस बारीकच ठेवायचा. आणि त्याच्यानंतर जी आपण टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं. इथे आपल्याला मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. मसाले घालायची घाई करायची नाही आपल्याला इथे. मसाला छान परतला ना तरच भाजी छान होते. मसाला छान नाही परतला ना तर भाजीला टेस्ट येत नाही. त्याच्यामुळं मसाला छान परतून घ्या तुम्ही. तर ह्याच्यामध्ये ना मी पनीर बटर मसाला थोडासा घातलेला आहे, पाण्यामध्येच मिक्स केला मी, खूप नाही केलेला. तुमच्याकडं असेल तर घाला, नसेल तर आपले बेसिक मसाले घातले, पण घातला ना भाजीला टेस्ट खूप छान येते आणि खायला पण भाजी खूप छान लागते. थोडीशी हळद घातलेली आहे मी, थोडासा कोल्हापुरी मसाला, धने पावडर, लाल मिरची पावडर, कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली. बेसिक असे मसाले घातलेले आहेत. खूप मसाल्यांचा वापर करायचा नाही आणि भाजी खूप तिखटही करायची नाही. ही भाजी तिखट नसते आणि छान मसाले आपल्याला इथे परतून घ्यायचे आहेत. जे मी पनीर बटर मसाला दाखवलेला ना ते पण मी अगदी एकच चमचा घेतला आहे, खूप नाही घेतला. तोही आपल्याला इथे घालून
घ्यायचा आहे आणि छान सगळं मिक्स करायचं आहे. आपण कोणत्याही भाजीत वापरला ना तरी भाजी खूप छान होते. इथे तुम्ही पनीर पण घालू शकता. मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. भाज्या घालायची घाई बिलकुल करायची नाही. मसाला छान परतला तरच भाजीला टेस्ट खूप छान येते. त्याच्यामुळं ना मसाला परतायताना घाई करायची नाही. आता इथे मी थोडंसं अमूल बटर घातलेलं आहे, तरी टेस्ट खूप छान येते. पाहू शकता आपला मसाला बऱ्यापैकी परतला गेलेला आहे. जेव्हा मसाला छान परततो तेव्हा भाजी छान होते. कोणतीही भाजी असू द्या मग ती मसाला छान परतला तरच भाजी छान होते. आता इथे आपल्याला ना सगळ्या व्हेजिटेबल घालून घ्यायच्या आहेत. पाणी घालायची काही बिलकुल करायची नाही आपल्याला. इथे तेलामध्ये मसाल्यामध्ये आधी आपल्याला सगळ्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. आणि पाणी घालताना ना गरम पाण्याचाच वापर करायचा. थंड पाण्याचा वापर बिलकुल इथे करायचा नाही आहे. होऊ शकता इथे मी ना गरम पाणी घातलेलं आहे. पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता. तुम्हाला केवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता. पण खूप पाणी नाही करायचं. खूप पाणी केल्यावर छान नाही लागत. रोटी बरं, पुरी बरं, जीरा राईस बरं खूप छान लागते ही भाजी. कशाबरोबर पण खा, खूप छान लागते. आपण हॉटेलमध्ये खातो सेम तशीच भाजी झाली होती अगदी. नक्की तुम्ही ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडेल. इथे भाजीवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि छान उकळी काढून घ्यायची आहे. बारीकच गॅसवर शिजवून द्यायची भाजी. मोठा गॅस बिलकुल करायचा नाही. खूप छान भाजी होते. नक्की ट्राय करून बघा. एक 10-15-20 मिनटामध्ये शिजून जातात भाज्या सगळ्या आपल्या. 10-15 मिनटांनी पाहू शकता आपली भाजी इथे छान तयार झालेली आहे. मी खूप पातळ केली नाही आहे, अशी ग्रेव्ही टाईपच ठेवलेली आहे. त्याच्यामुळं भाजी खायला खूप छान लागते, खूप छान. सकाळी केली तर संध्याकाळपर्यंत भाजीची टेस्ट अप्रतिम लागते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने. बघू शकता भाजीला रंग किती सुरेख आलेला आहे. आपण काही मसाले खूप वापरले नाही, पण भाजीला रंग खूप छान आलेला आहे. पाहू शकता तुम्ही पण या पद्धतीने नक्की ट्राय करा. रक्षाबंधन आहे, कुठल्याही सणाला एरवी असं खायचं म्हटलं तरी भाजी खूप छान होते बरं का. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.